हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जॉबचं कस्टम वर्कप्लेस काय आहे आणि त्या कस्टम वर्कप्लेसला कशाप्रकारे चेंज करू शकता आपल्या रिक्वायरमेंटनुसार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहे, सपोज आपलं हा जो जॉब आहे डेमो थर्ड, या जॉबचा आपल्याला डिस्प्ले नेम चेंज करायचा आहे, तर कशाप्रकारे चेंज करू शकणार. तर यासाठी डेमो थर्डवर क्लिक करणार बारवर आणि कॉन्फिगरवर क्लिक करणार. यामध्ये खाली येणार इथे ॲडव्हान्स म्हणून ऑप्शन शो होता, यावर क्लिक करणार आणि यामध्ये बघा ॲडव्हान्सवर क्लिक केल्यानंतर यामध्ये डिस्प्ले नेम शो होत आहे. यामध्ये त्या जॉबला आपल्यानुसार नाव देणार, जो पण नाव चेंज करायचे तो. तर मी इथे नाव देत आहे डेमो थर्ड लेटेस्ट. अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक करणार. आता यामध्ये पहा, जो डेमो थर्ड नावाचा जॉब होता, आता नाव चेंज होऊन झालेला आहे डेमो थर्ड लेटेस्ट. ठीक आहे. यामध्ये प्रोजेक्ट नेम पर बघा डेमो थर्ड लेटेस्ट, यामध्ये प्रोजेक्ट नेम डेमो थर्डच आहे, जो जुनं नाव होतं तोच आहे, सेम नाव आहे तोच. ठीक आहे. आता जॉबचं नाव बघण्यासाठी डॅशबोर्डवर क्लिक करणार की जॉबचं नाव चेंज झालं की नाही झालं. त्यासाठी डॅशबोर्डवर क्लिक करणार. तर इथे यामध्ये पहा, जर जॉबची लिस्ट येत आहे तर यामध्ये डेमो थर्ड लेटेस्ट हा नाव रिनेम होऊन आलेला आहे. आता डेमो 3 जॉबवर क्लिक करतो. तर यामध्ये पहा प्रोजेक्ट नेम डेमो थर्ड हा जुनच नाव यामध्ये शो होत आहे. तर आता आपल्याला प्रोजेक्ट नेम चेंज करायचे आहे, तर ते कशा प्रकारे करणार. तर यामध्ये बघा लेफ्ट साईडला रिनेमचे ऑप्शन शो होत आहे. तर या रिनेम ऑप्शनवर क्लिक करून आपण प्रोजेक्टचे नाव चेंज करू शकतो. तर रिनेम ऑप्शनवर क्लिक करणार आणि याला पण जो जॉबचे नाव आहे तोच नाव, सेम नाव मी इथे देत आहे. तर या इथे नाव देणार डेमो थर्ड लेटेस्ट आणि रिनेमवर क्लिक करणार. तर आता बघा यामध्ये तर जॉबचे नाव डेमो थर्ड लेटेस्ट शो होत आहे आणि प्रोजेक्ट नेम पण डेमो थर्ड लेटेस्ट शो होत आहे, म्हणजे जॉबचं नाव आणि प्रोजेक्ट नेम दोन्ही सेम शो होत आहे. तर आता डॅशबोर्डवर क्लिक करणार आणि जॉबचे नाव बघणार. तर यामध्ये बघा जॉबच्या लिस्टमध्ये डेमो थर्ड लेटेस्ट नाव शो होत आहे, यावर क्लिक करणार आणि प्रोजेक्टचे नाव बघा, तर दोन्ही नाव आपल्याला डेमो थर्ड लेटेस्ट आहे, दोन्ही नाव सेम शो होत आहे. तर जॉबचे नेम आणि प्रोजेक्ट नेम यामध्ये दोन्ही आपण सेम नाव दिलेले आहे. तर या पद्धतीने प्रोजेक्टचे नाव रिनेम करू शकता. आता प्रोजेक्टला डिलीट करायचं, डिलीट प्रोजेक्ट आणि येसवर क्लिक करणार. तर यामधून प्रोजेक्ट डिलीट झालेला आहे. तर हा डेमो 3 जॉब यामधून डिलीट झालेला आहे. आता बघू शकता यामध्ये डेमो थर्ड लेटेस्ट जॉब शो होत नाही आहे. तर आपण याप्रमाणे जॉबला रिनेम करू शकतो, प्रोजेक्ट नेम चेंज करू शकतो आणि पर्टिक्युलर जॉबला डिलीट पण करू शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.